Today we are going to discuss new concept in the chapter thermodynamics, and the concept is spontaneous processes. Okay, and once you understand the spontaneous processes, then you can easily understand the concept called as entropy. Entropy is one of the most important topic in your syllabus, as well as you have to face many problems on the basis of entropy concept in your engineering academics also. Okay, now let us start the topic called as spontaneous process. Okay, remember that spontaneous process is also known as irreversible process. Okay, आता spontaneous processes म्हणजे नेमकं काय? आता हे तुम्हाला एकदम प्रॉपरली आपल्या मातृभाषेमध्ये समजणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्ही इंग्लिश मध्ये ते व्यवस्थित प्रॉपरली रिप्रेझेंट करू शकता. समजलं? तर स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की जी प्रोसेस घडून येण्यासाठी एक्सटर्नल फोर्सची गरज पडत नाही. ओके, आता हे तुम्हाला समजलं की स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसला एक्सटर्नल एजन्सी किंवा एक्सटर्नल फोर्सची गरज पडत नाही घडून येण्यासाठी. हे समजलं सर्वांना? एकदम इझी आहे, राईट? आता म्हणजे असं कसं हे समजून घ्यायचं कसं? आता उदाहरणार्थ आपण एखादं पॉइंट कन्सिडर करूया. एखादी हाय लेवल आहे, ओके, किंवा तुमचं वॉटरफॉलचं एक्झाम्पल घ्या. वॉटरफॉलच्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पाहिलं की वॉटर फ्लोज फ्रॉम हाय टू लो, राईट? म्हणजे हाईट वरून हे जे काही तुमचं आहे वॉटर फ्लो होत आहे, ठीक आहे ना? वॉटर फ्लोज फ्रॉम द हाय लेवल टू लो लेवल. समज सर्वांना? सो दिस इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग आता ज्यावेळेस वॉटर हाय लेवलला होतं आणि आपण त्याला सोडून दिलं लो लेवलवर, ते ऑटोमॅटिकली गेलं अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स कॉल्ड एज ग्रॅव्हिटी. ते आपल्याला माहित आहे. ओके, नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल प्रोसेस म्हणजे काय? ज्यावेळेस हाईट एच वरती हा तुमचा काय म्हणता येईल आपल्याला, हा वॉटरचा पार्ट होता, तो फ्लो होतोय. यासाठी आपल्याला कोणताही एक्सटर्नल फोर्सची गरज पडलेली नाही, ठीक आहे ना? मग जर समजा आपण एक्सटर्नल फोर्स लावला, म्हणजे काय की वरून जे काही खाली आलेलं पाणी आहे, या पाण्याला आपण एखादी मोटर बसवली आणि मोटर बसवल्यानंतर ते पाणी परत वरती घेऊन गेलो, तरच ते शक्य आहे. ओके, म्हणजे आपण जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाच नाही तर ही प्रोसेस घडून येत असते, स्पॉन्टेनियस प्रोसेस. हे समजलं वॉटरचं? सो वॉटर flowing from the high level to the lower level is also the example of spontaneous process. ठीक आहे. आता उदाहरणार्थ ही एक प्रोसेस घेऊया. एक रिएक्शन आहे, NaOH combines with HCl. NaOH combines with the HCl. जसं NaOH आणि HCl एकत्र कंबाईन होतात, ही जी रिएक्शन आहे एकदम फास्ट होते, स्पॉन्टेनियसली होते. आता स्पॉन्टेनियसली झाल्यानंतर काय होतं, Na आणि Cl एकमेकांसोबत कंबाईन होऊन जातात. तुम्हाला माहित आहे Na प्लस आणि Cl मायनस कंबाईन होतात आणि त्यापासून NaCl तयार होतो आणि उरलेला जो काही पोर्शन आहे OH आणि H चं तुमचा वॉटर होत असतं. या प्रोसेसमध्ये हीट बाहेर फेकली जाते, म्हणजेच मायनस आहे. ओके, डेल्टा H इज निगेटिव्ह. ओके, सो वी कॅन से दॅट दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज एक्झोथर्मिक प्रोसेस. ओके, आणि असं कुठं काही नाहीये की फक्त एक्झोथर्मिक रिएक्शन्स याच स्पॉन्टेनियस रिएक्शन्स असतात, असं काही नाहीये. तर एंडोथर्मिक रिएक्शन्स सुद्धा स्पॉन्टेनियस रिएक्शन्स असू शकतात, म्हणजे असतातच इनफॅक्ट. ओके, आता उदाहरणार्थ जर आपण पाहायचं म्हटलं की आईसचं एक्झाम्पल आपण, ओके, पुढे गेल्यानंतर आपण एनर्जी या कन्सेप्टमध्ये, एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी या कन्सेप्टमध्ये आईसचं एक्झाम्पल पाहूया. आता मी काय त्याबद्दल जास्त काय डिस्कशन करत नाही, ठीक आहे ना? परंतु एक तुम्ही लक्षात ठेवा की स्पॉन्टेनियस प्रोसेस होते, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु ही स्पॉन्टेनियस प्रोसेस कधीपर्यंत शक्य आहे किंवा कधीपर्यंत होते त्याला पण काहीतरी लिमिटेशन्स असायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगायचं किंवा तुम्ही थोडाफार विचार करायचा या ठिकाणी. आता आपण एक काम करूया. काय करायचं काम की सपोज आपण एक असं कंपार्टमेंट घेऊ आणि या कंपार्टमेंट मध्ये या ठिकाणी हे पार्टिशन आहे आणि या ठिकाणी मी काय करतो, एकदम हॉट वॉटर घेतो. काय घेतो? हॉट वॉटर. या ठिकाणी आपण मध्ये लेअर लावलाय आणि या ठिकाणी आपण काय करूया, कोल्ड वॉटर घेतो. ओके, कोल्ड वॉटर. आता तुम्ही थोडाफार विचार करा, या ठिकाणी हॉट वॉटरची हीट किंवा एनर्जी एकदम जास्त आहे, राईट? आणि कोल्ड वॉटरची एनर्जी ही एकदम कमी आहे. आता ऑटोमॅटिकली हॉट वॉटरकडून कोल्ड वॉटरकडे काय होणार आहे, हीट फ्लो होणार आहे. आता हे तर सर्वांना समजतंय, बरोबर? देयर इज अ फ्लो ऑफ हीट फ्रॉम द हॉट बॉडी
और वी कॅन से हॉट वॉटर टू दी कोल्ड वॉटर. समजलं. हीट ट्रान्सफर होते 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 या प्रोसेसमध्ये होतंय काय की हॉट वॉटरची जी एनर्जी आहे ही एनर्जी कमी 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 होत चालली आणि कोल्ड वॉटरची एनर्जी वाढत 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 चालली. हे समजलं सर्वांना. म्हणजे कोल्ड वॉटर तुमचं वॉर्म वॉटर व्हायला लागलंय आणि हॉट वॉटर सुद्धा तुमचं वॉर्म वॉटर व्हायला लागले. याचा अर्थ असा झाला की हॉट वॉटरची हीट कमी होते, कोल्डची हीट वाढते, म्हणजे एनर्जी वाढते. बरोबर, ठीक आहे ना. आता हे हीट किती वेळ फ्लो होईल, किती वेळ फ्लो होईल असं म्हणण्यापेक्षा कधीपर्यंत शक्य आहे, जोपर्यंत या कंपार्टमेंट मध्ये असणारं जे वॉटर आहे या वॉटरचं आणि या वॉटरचं दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत हीट फ्लो होणार. एकदा टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट झालं दोन्ही केसेसमध्ये तर हीट फ्लो होणार नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ही जी स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे ही स्पॉन्टेनियस प्रोसेस कधीपर्यंत घडते, अप टू रीच ऑफ इक्विलिब्रियम पॉइंट. ओके, जोपर्यंत इक्विलिब्रियम कंडिशनला येत नाही तोपर्यंत तुमचं काय होणार आहे, या ठिकाणी हीट फ्लो होणार आहे. समजलं. मग स्पॉन्टेनियस प्रोसेसचं नेमकं फंक्शन काय असते किंवा स्पॉन्टेनियस प्रोसेस घडून आल्यानंतर कधीपर्यंत घडू शकते, जोपर्यंत तुमचं काय म्हणतात आपल्याला इक्विलिब्रियम अटेंड होत नाही तोपर्यंत ही स्पॉन्टेनियस प्रोसेस घडून येत असते. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल भाषेमध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. ओके, कोणत्याही प्रकारची नोट्स रेफर न करता तुमच्या टेक्स्टबुक मधलंच तुम्ही स्पॉन्टेनियस प्रोसेसचं जे काही रिडिंग आहे ते तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला मी त्या प्रकारची पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहे की ज्या पीडीएफ मध्ये तुम्हाला कोणता कोणता डेटा लिहायचा आहे तेवढंच प्रोव्हाइड केलं असणार आहे. मग तुमच्या हे लक्षात आलं का की स्पॉन्टेनियस प्रोसेस ही स्वतःहून झालेली प्रोसेस आहे, त्याला कोणत्याही प्रकारच्या एक्सटर्नल फोर्सची गरज नाही. स्पॉन्टेनियस प्रोसेस कधीपर्यंत होत असते, जोपर्यंत इक्विलिब्रियम आपण अटेंड करत नाही तोपर्यंत ही स्पॉन्टेनियस प्रोसेस घडून येत असते. आपण एक्झाम्पल NaOH प्लस HCl दिलेलं आहे, प्लस आपण एक्झाम्पल वॉटर लेवलचं सुद्धा दिलेलं आहे. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय हे आपण पाहूया. आणि टेक्स्टबुक तुम्ही घेऊन बसा, कारण मी थोडासा डेटा टेक्स्टबुक मधला रीड करणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा तो टेक्स्टबुक मधला डेटा व्यवस्थित माझ्यासोबत काय म्हणतात आपल्याला रीड करून घ्यायचा आहे. ओके, लक्षात धरायचं. कारण हा थोडासा थेरॉटिकल पोर्शन आहे आणि थेरॉटिकल पोर्शन असल्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला कन्सेप्च्युअली समजलं की तुम्ही फक्त रीड जरी केलं तरी पण तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 81 काढा. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 81 काढा आणि त्यामध्ये काय काय दिले आपण ते पॉइंट तुम्हाला रीड करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा, पहिला पॉइंट काय आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू ऑकर. तेच ना, स्पॉन्टेनियस प्रोसेस होते याची ही नॅचरल टेंडन्सी आहे टू ऑकर. काय नॅचरल टेंडन्सी, फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. ओके, अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स फॉर देअर ऑकरन्स. इथं कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आहे का, एक्सटर्नल आपण कोणत्या प्रकारचा प्रेशर म्हणा, फोर्स म्हणा किंवा एक्सटर्नल वर्क डन केलेलं आहे का, नाही केलेलं. ठीक आहे, तर पहिला पॉईंट तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डू यू नो हा पार्ट दिलेला आहे, त्यामधलं पहिले एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, तर ते एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा पार्ट पण सांगितला होता, वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. आता ज्यावेळेस वॉटर हाय लेवल वरून लो लेवलकडे फ्लो होत आहे त्यावेळेस इट इज नॉट नेसेसरी टू अप्लाय एक्सटर्नल फोर्स, हे पण तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. परत अजून स्पॉन्टेनियस प्रोसेस कोणती होऊ शकते, मेल्टिंग ऑफ आईस. समजा आपण आईस घेतला, त्याला मेल्ट केला, मेल्टिंग ऑफ आईस अबाउट दी मेल्टिंग पॉइंट, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या वरती जे काय तुमचं मेल्टिंग ऑफ आईस होणार आहे दॅट इज ऑल्सो स्पॉन्टेनियस प्रोसेस. मेल्टिंग ऑफ आईस बद्दल सुद्धा मी पुढच्या पॉइंट मध्ये तुम्हाला बोलणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा हेच हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडीज आहे. त्यांनी हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी असं म्हणण्याऐवजी त्यांनी हॉट कॉफीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. जर तुम्हाला स्पॉन्टेनियस प्रोसेस वरती 2 मार्कासाठी डेफिनेशन प्लस काही की पॉइंट्स लिहायला आले तर तुम्ही स्पॉन्टेनियस प्रोसेसचं डेफिनेशन जी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ती डेफिनेशन प्लस एक एक्झाम्पल आणि प्लस की पॉइंट्स, काही की पॉइंट्स द्यायचे. एकच एक्झाम्पल लिहायचे, हे मात्र तुम्ही विसरू नका. काय आहे ते की पॉइंट्स, की स्पॉन्टेनियस प्रोसेस ऑकर्स ऑफ इट्स ओन, स्वतःहून ही प्रोसेस होत असते. समजलं. आणि या प्रोसेसला डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजन्सी टू ऑकर, हे तर माहितीच आहे आपल्याला. ओके, स्पॉन्टेनियस प्रोसेस लीड्स इन अ वन डायरेक्शन, फक्त एकाच डायरेक्शन स्पॉन्टेनियस प्रोसेस होत असते. म्हणजे हाय लेवल कडून वॉटर तुमचं कुठे आहे, लो लेवल कडे एकाच डायरेक्शन. ठीक आहे. जर आपल्याला त्याची डायरेक्शन बदलायची म्हटलं
तर आपल्याला एक्सटर्नल फोर्स लावावा लागेल. म्हणजे एक्सटर्नल तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्सटर्नल मोटर कनेक्ट करायची आणि मग परत ते पंप करून वगैरे ते. परंतु स्पॉन्टेनियस प्रोसेसला आपल्याला एक्सटर्नल कोणत्याही प्रकारचा फोर्स लावायचा नसतो, हे तुम्हाला समजलं. स्पॉन्टेनियस प्रोसेस ही रॅपिडच असली पाहिजे असं काही नाही. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस एकदम फास्टच होईल असं काही नाही. स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी रॅपिड और इट कॅन बी स्लो, हे लक्षात ठेवणं तुमच्या अत्यंत गरजेचं आहे. ही स्पॉन्टेनियस प्रोसेस कधीपर्यंत होत असते, तर ही स्पॉन्टेनियस प्रोसेस अप टू दी इक्विलिब्रियम पॉइंट. ओके, म्हणजे एवढ्यावरून आपलं एवढं जे काही डिस्कशन आहे, या डिस्कशनवरून आपल्याला लक्षात आलं की स्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा ही जी काही नॅचरल प्रोसेस आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस ऑलवेज लीड्स टू ऑकर इन वन डायरेक्शन अप टू इक्विलिब्रियम पॉइंट. हे समजलं सर्वांना. तर अशा प्रकारे स्पॉन्टेनियस प्रोसेस बद्दलचं जे काही डिस्कशन आहे, हे डिस्कशन तुम्हाला सर्वांना समजलं असेलच. ओके, नाउ लेट अस टॉक अबाउट द नेक्स्ट कॉन्सेप्ट इज नथिंग बट एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. ओके, आता हा जो कॉन्सेप्ट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण फॉर्म्युला पाहतो पुढे गेल्यानंतर एंट्रॉपीचा, त्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं नेक्स्ट पार्टमध्ये. परंतु ते कन्फ्युजन तुमचं दूर करण्यासाठी आपण एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी हा कन्सेप्ट पाहूया पहिले. ओके, तर एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी या कन्सेप्ट मध्ये सर्वात महत्वाचं एक्झाम्पल मी परत तुमचं तेच घेत आहे, हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर. ऑब्विसली हॉट वॉटर म्हणजे हॉट वॉटरची एनर्जी जास्त असणार आहे, कोल्ड वॉटर म्हणजे कोल्ड वॉटरची एनर्जी कमी असणार आहे. हे तर समजलं. हॉट वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे, कोल्ड वॉटरचं टेम्परेचर कमी आहे. म्हणून हीट फ्लोज फ्रॉम हॉट वॉटर टू कोल्ड वॉटर. हे समजलं सर्वांना. हे तुमच्या लक्षात आलं, ठीक आहे. ओके, आता महत्वाचं म्हणजे ही एक रिएक्शन आपण पाहूया. काय रिएक्शन होती? NaOH प्लस HCl gives us NaCl प्लस H2O. ही रिएक्शन आहे तुमची एक्झोथर्मिक रिएक्शन. कधी कधी आपल्याला असं वाटतं की एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट बाहेर फेकली जाते जोरात. ओके, म्हणजे जोरात किंवा स्लो, एनिथिंग इज पॉसिबल. म्हणजे हीट बाहेर फेकली जाते, हे महत्वाचं आहे. हीट बाहेर फेकली जाते म्हणजे एनर्जी त्या सिस्टीमला, म्हणजे ते एनर्जी ही त्या सिस्टीमकडे जास्त असते, ठीक आहे ना. म्हणजे ती सिस्टीम मध्ये जी काही प्रोसेस आहे किंवा रिएक्शन आहे ही घडून येण्यासाठी हीट एकतर ऍब्झॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते. हे आपल्या लक्षात आलं, ठीक आहे. मग ही आहे एक्झोथर्मिक प्रोसेस आणि ही आहे एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये हीट आपण ऍब्झॉर्ब करून घेतो. समजलं सर्वांना. पण या केसमध्ये तुमची एन्थाल्पी किंवा काय म्हणतात आपल्याला एनर्जी कंटेंट हा 3.9 किलो जूल पर मोल आहे. सांगायचा मुद्दा असा आहे या ठिकाणी की ही पण स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे आणि ही कशी आहे प्रोसेस? एक्झोथर्मिक. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक्झोथर्मिक प्रोसेस कॅन बी स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता थोडा वेळ वेट करा, तुम्हाला अजून नवीन काहीतरी सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक हा काही क्रायटेरिया नाहीये एखादी रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे का नाही हे सांगण्याचा. हे सर्वात महत्वाचं आहे. ओके, आता समजा आपण आईसचं एक्झाम्पल घेऊया. आपल्याला आईसला मेल्ट करायचे आणि आईस आपण घेतल्यानंतर या ठिकाणी आईस घ्या, आईस ब्लॉक, आणि आईसला हीट द्या. आईसचं रूपांतर लिक्विड वॉटरमध्ये कसं होईल? लिक्विड वॉटरमध्ये जर आपल्याला करायचं असेल म्हणजे लेट अस से H2O लिक्विड फेज मध्ये, राईट, आणि आईस म्हणजे तुमचं काय H2O सॉलिड फेज मध्ये. जर आपल्याला सॉलिड वॉटरचं किंवा काय म्हणते आईसचं रूपांतर लिक्विड किंवा नॉर्मल वॉटरमध्ये करायचं असेल तर काय करू शकतो आपण? त्या आईस ब्लॉकने हीट ऍब्झॉर्ब केली पाहिजे. ज्यावेळेस हीट तो ऍब्झॉर्ब करेल त्यावेळेस आईस ब्लॉक मधले मोलेक्युल रॅन्डमली मूव्ह होतील. रॅन्डमली मूव्ह होतील म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल आणि ज्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल ते मोलेक्युल्स एकमेकांसोबत कोलाइड होतील. ओके, आणि लिक्विड वॉटर तयार होईल. समजलं? म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं का? मेल्टिंग ऑफ आईस अबाउट 0 डिग्री सेल्सिअस इज एंडोथर्मिक प्रोसेस. कारण आईस जोपर्यंत हीट बाहेरून ऍब्झॉर्ब करत नाही तोपर्यंत आईसची हीट वाढत नाही आणि जोपर्यंत आईसची हीट वाढत नाही तोपर्यंत त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे मेल्टिंग ऑफ आईस इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. परंतु ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सुद्धा स्पॉन्टेनियसच आहे. तुम्ही असं कसं सर स्पॉन्टेनियस? तुम्हाला असं वाटू शकतं की सर तुम्ही आता बोलले काय
की एक्सटर्नल एजन्सी घ्यायची नाही. मग या ठिकाणी तुम्ही एक्सटर्नल हीट घेतलीच ना आईस मध्ये. मी एक्सटर्नल हीट आईस मध्ये घेतलेली नाही हे क्लिअर करा. का? कारण हा जो आईस ब्लॉक आहे, आईस ब्लॉक मी उचलला आणि नॉर्मल ऍटमॉस्फिअर मध्ये जरी ठेवला तरी सुद्धा तो आईस ब्लॉक ऑटोमॅटिकली मेल्ट होतो. ओके, कारण 25 डिग्री सेल्सिअस इज स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. समजलं सर्वांना? इझी. ओके, म्हणजे आईस ब्लॉकला मी काही हीट बाहेरून घेतली नाही, त्याने ती स्वतःहून ऍक्सेप्ट केलेली आहे. तो स्पॉन्टेनियस प्रोसेसचा एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे मेल्टिंग ऑफ आईस अबोव 0 डिग्री सेल्सिअस इज अ एंडोथर्मिक प्रोसेस, but it is a spontaneous process also. This is exothermic process, still it is a spontaneous process. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं का की exothermicity is not a criteria to decide whether the reaction is spontaneous or not. आणि मग आता आपल्याला इथे या ठिकाणी असा प्रश्न पडेल की सर जर एक्झोथर्मिक प्रोसेस ही स्पॉन्टेनियस आहे, एंडोथर्मिक प्रोसेस सुद्धा स्पॉन्टेनियस आहे, मग आपलं कन्फ्युजन होतं की असा कोणता एखादा फॅक्टर आहे का की जो डिसाइड करेल दिलेली प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नाही. समजलं? आणि त्याचबद्दल आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये डिस्कशन करायचं आहे. अँड नेक्स्ट पॉइंट इज एंट्रॉपी. ओके, परंतु त्यापूर्वी आपल्या टेक्स्टबुक मध्ये एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी बद्दलचा जो कंटेंट दिलेला आहे तो कंटेंट आपण व्यवस्थित रीड करून घेऊया. एकदा मी तुम्हाला सांगत असताना तुम्ही लॉजिकली विचार करायचा आणि मगअप करायचं नाही. ठीक आहे ना? जे पाठ करायचं आहे तो कंटेंट मी तुम्हाला नंतर देणार आहे. एकदा तुम्हाला लॉजिकली अंडरस्टँड झालं किंवा 100% तुम्हाला कन्सेप्च्युअली समजलं की तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. इनफॅक्ट तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. समजलं सर्वांना? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही लेक्चर आहे हे लेक्चर मे बी आपलं थर्मोडायनामिक्स या चॅप्टरवरचं शेवटचं लेक्चर आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे, शेवटचं लेक्चर आहे. इट्स ओके. नेक्स्ट जे काही लेक्चर आहे केमिस्ट्रीचं, तर ते केमिस्ट्रीचं नेक्स्ट लेक्चर किंवा नेक्स्ट टॉपिक म्हणूया आपण, तो टॉपिक असणार आहे सॉल्युशन्स. ओके, आणि हा जो सॉल्युशन्स टॉपिक आहे हा सॉल्युशन टॉपिक मी तुम्हाला फ्रॉम द बेसिक शिकवणार आहे. ठीक आहे ना? ओके, तोपर्यंत तुम्हाला कन्फ्युजन जरी झालं तरी सुद्धा तुम्ही मला त्या टॉपिक बद्दल विचारू शकता. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्स येतात की समजा 9 टाईपचे सोल्युशन्स आहेत, कसे पाठ करायचे किंवा काय करायचे. सध्या तुम्ही काही पाठ करू नका. जोपर्यंत मी चॅप्टर सुरू करत नाही तोपर्यंत तुम्ही विनाकारण डोकं लावू नका दादा. ठीक आहे ना? ज्यावेळेस मी चॅप्टर सुरू करेल त्यावेळेस तुम्ही त्याचा अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला 100% तो टॉपिक समजून जाणार आहे. टॉपिक एकदम इझी आणि एकदम सोपा आहे. एकदम म्हणजे काय म्हणतो तुम्हाला हातातले मार्क आहेत ते. ठीक आहे ना? ओके, तर आता आपण पाहूया एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी हा जो कंटेंट आहे हा कंटेंट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कसा दिलेला आहे. ठीक आहे, पेज नंबर 81 वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय काय दिले पहा. ओके, पहिल्यापासून व्यवस्थित पहा काय म्हणतात आपल्याला. याबद्दलच त्यांनी सांगितले पहिल्या पेजमध्ये. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलंय की स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन ऑपर इन वन डायरेक्शन. माहित आहे आपल्याला. ठीक आहे, आणि या रिएक्शन मध्ये देयर इज रिलीज ऑफ एनर्जी म्हणजे मायनस साइन हे पण समजतंय. म्हणजे HCl मीन्स दिस इज एक्झोथर्मिक रिएक्शन हे आपल्याला समजतंय. याबद्दल आपण बोललो. दिस इज एक्झोथर्मिक आणि स्पॉन्टेनियस प्रोसेस. अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे याचं एक्झाम्पल दिलं आहे. आईस मेल्टिंग ऑफ आईस अबोव 0 डिग्री सेल्सिअस takes place by absorbing heat naturally, and this is also spontaneous process. It means we can say that endothermic processes may be spontaneous processes, exothermic processes may be spontaneous processes. From these two examples we can say that exothermicity is not a criteria to decide whether the reaction is spontaneous or not. Okay, यानंतरचा कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे एंट्रॉपी. आणि एंट्रॉपी एकदम इझी कन्सेप्ट आहे. तुम्हाला सर्वांना एंट्रॉपी हा कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, ओके. ओके, तर आपण नवीन कन्सेप्ट पाहूया या ठिकाणी. दॅट इज नथिंग बट एंट्रॉपी. आणि एंट्रॉपी हा कन्सेप्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. एंट्रॉपी वरती तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन इझिली फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे ना? यावर्षीच्या सिलेबस मध्ये एंट्रॉपी वरती आधारित असणारे जे काही लॉज आहेत म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे तुमच्या सिलेबस मधून डिलीट केलेले आहे. ठीक आहे, प्लस गिब्स फ्री एनर्जी सुद्धा तुमच्या सिलेबस मधून डिलीट केलेला आहे. त्यामुळे एंट्रॉपी हा बेसिक कॉन्सेप्ट पर्यंतच आपल्या सिलेबस मध्ये आहे.
आणि तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. समजलं सर्वांना? तर एंट्रॉपी हा जो कॉन्सेप्ट आहे, हा एंट्रॉपी इज नथिंग बट मोलेक्युलर रँडमनेस. ठीक आहे. व्यवस्थित जर आपण विचार करायचा म्हटलं तर तुम्हाला इझिली समजून जाणार आहे. आता समजा तुम्ही असा विचार करा की तुम्ही एका ठिकाणी शांत बसलेला आहात. ओके, एका ठिकाणी तुम्ही काय झालेला आहात, तुम्ही शांत बसलेला आहात. लक्षात ठेवायचं. आता एखादा नवीनच व्यक्ती आला, राईट, एखादा नवीनच व्यक्ती आला आणि तो आल्यानंतर त्याने कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स न करता काही बोलला नाही, काय नाही, ठीक आहे, आणि त्याने तुमच्या एखादी कानाखाली दिली, एकदम जोरात कानाखाली लागली. काय होईल तुमचं? तुम्ही पहिल्या स्टार्टला कसे होते, एकदम नॉर्मल स्टेटला. आता एखादा नवीनच व्यक्ती येतोय, काही विचारत नाही, काही नाही, आणि डायरेक्ट कानाखाली देतोय. काय होईल? ओके, तुमचं सुद्धा जे काही नॉर्मल स्टेटचं माइंड आहे हे एकदम हायपर होईल, तुम्हाला राग येईल, म्हणजे तुमचा रँडमनेस वाढला, म्हणजेच तुमची एंट्रॉपी काय झाली, वाढली. सो व्हॉट इज एंट्रॉपी? एंट्रॉपी इज नथिंग बट डिग्री ऑफ रँडमनेस. ज्या केसमध्ये रँडमनेस जास्त, त्या केसमध्ये एंट्रॉपी जास्त आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला बेसिक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी हे सांगितलेलं आहे. ओके, प्लीज हे एक्झाम्पल तुम्ही पेपरला वगैरे नका लिहू. ठीक आहे. ओके, मग आता एंट्रॉपी हा जर कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर मग तुम्हाला काय वाटतं? ओके, विचार करा. आपल्याकडे या ठिकाणी आईस आहे. ओके, या ठिकाणी नॉर्मल वॉटर आहे, लिक्विड वॉटर वी कॅन से, आणि या ठिकाणी गॅसेस वॉटर आहे, किंवा असं लिहिण्याऐवजी मी असं लिहितो H2O लिक्विड आहे, H2O लिक्विड आहे आणि H2O गॅस आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं. आईस मध्ये जर पाहिलं तर जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत एकदम पॅक आहेत, बरोबर आहे ना. आईस म्हणजे सॉलिड समजा, एकदम कशा आहेत, पॅक आहेत, एकदम कशा आहेत, पॅक आहे असं मानूया. म्हणजे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ आईस इज मोर परफेक्ट, और वी कॅन से मोर ऑर्डर्ड. याच आईसला आपण हीट दिली, हीट दिल्यानंतर हे जे काही मॉलिक्युल्स आहेत असे ब्रेक झाले आणि कुठं पण कोणत्या पण डायरेक्शनला ओरिएंट झाले. ओके, म्हणजे हे तर तुमच्या लक्षात आलं का? आईस आहे, बर्फ आहे आपल्याकडे, आणि बर्फामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत एकदम कॉम्पॅक्ट येतं आणि एकदम परफेक्टली अरेंज येतं. ओके, आता आपण हीट दिली, त्याचे काही मॉलिक्युल्स आहेत कुठं पण कोणत्या पण डायरेक्शनला रँडमली ओरिएंट व्हायला लागले, म्हणजे रँडमनेस वाढायला लागला. याला आपण अजून जास्त हीट दिली तर त्याचं वाफेत रूपांतर झालं. तर हे जे काही मॉलिक्युल्स आहेत कोणत्या पण डायरेक्शनला कसे पण एकदम रँडमली ओरिएंट झाले. ठीक आहे. म्हणजे या तिन्ही केसमध्ये जर पाहिलं, आईस मध्ये, नॉर्मल वॉटर मध्ये आणि वेपर्स मध्ये, म्हणजेच सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये आणि गॅस मध्ये, या तिघांचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला हे लक्षात येते की सॉलिड मध्ये मॉलिक्युल्स एकदम परफेक्टली अरेंज असतात, लिक्विड मध्ये कमी परफेक्टली अरेंज असतात आणि लेस परफेक्टली अरेंज असतात इन गॅसेस. याचाच अर्थ रँडमनेस गॅसेस मध्ये जास्त असतो, कारण त्याचे मॉलिक्युल कुठे पण कोणत्या पण डायरेक्शनला असतात, आणि लिक्विड मध्ये त्यापेक्षा कमी एंट्रॉपी, आणि तेच सॉलिड मॉलिक्युलची एंट्रॉपी सर्वात पहिली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो एंट्रॉपी इन गॅसेस इज ग्रेटर दॅन एंट्रॉपी इन लिक्विड इज ग्रेटर दॅन एंट्रॉपी इन सॉलिड. सर्वात जास्त एंट्रॉपी कोणाची असते? गॅसेसची. ठीक आहे ना. आणि सर्वात कमी एंट्रॉपी कोणाची असते? सॉलिडची. जेवढं एखादं स्ट्रक्चर किंवा जेवढं एखादं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर परफेक्ट किंवा मोर ऑर्डर म्हणजे परफेक्ट, तेवढी एंट्रॉपी कमी. समजलं? ओके, म्हणजे रँडमनेस जर वाढला तर एंट्रॉपी तुमची काय होणार आहे? वाढणार आहे. हे समजलं का सर्वांना? आता एखादं जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिले पहा. तर ते एक्झाम्पल त्यांनी आपल्याला पेज नंबर 82 वरती दिले, त्याबद्दल पाहूया आपण. ओके, एंट्रॉपी काय झालं, ठीक आहे ना. ओके, एक्झाम्पल नंबर 1, H2 2H2 गॅस प्लस O2 गॅस. ओके, आणि 2H2O लिक्विड. आता मला सांगा याची एंट्रॉपी कमी आहे का जास्त आहे, किंवा एंट्रॉपी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? ओके, या ठिकाणी पहिल्यांदा काय होतं? गॅस. आता गॅस
म्हणजे सगळ्यात जास्त एंट्रॉपी, म्हणजे आपण असं म्हणू शकतो इनिशियल एंट्रॉपी, याची एंट्रॉपी काय असते, इनिशियल एंट्रॉपी गॅसेसची जास्त असते लिक्विड पेक्षा, इनिशियल एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन ही फायनल म्हणजे प्रॉडक्ट. आपण असं म्हणूया एंट्रॉपी ऑफ रिएक्टंट इज ग्रेटर दॅन एंट्रॉपी ऑफ अ प्रॉडक्ट. समजलं. आता जर रिएक्टंटची एंट्रॉपी जास्त आहे प्रॉडक्ट पेक्षा तर एंट्रॉपी चेंज हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याबद्दल आपण थोड्या वेळामध्ये बोलूया. ठीक आहे. आता पहा, एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन, लक्षात ठेवायचे जरूर. एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन. एंट्रॉपी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एंट्रॉपी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन म्हणजेच एंट्रॉपीची व्हॅल्यू फायनल तुमची स्टेट आणि इनिशियल स्टेट वर डिपेंडेंट आहे. म्हणजेच कसं, फायनल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू आणि इनिशियल व्हॅल्यू. सो डेल्टा एस इज इक्वल टू एस फायनल मायनस एस इनिशियल. आता या पर्टिक्युलर केस मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी एस फायनल मध्ये एस प्रॉडक्ट आहे, तो लिक्विड आहे, लिक्विडची एंट्रॉपी कमी, गॅसेसची एंट्रॉपी जास्त. या ठिकाणी जो काही इनिशियल एंट्रॉपी आहे, इनिशियल एंट्रॉपी ही जास्त आहे. म्हणजे जर आपण डेल्टा एस इज इक्वल टू म्हटलं, डेल्टा एस इज इक्वल टू ही फायनल व्हॅल्यू कमी आली ना लिक्विड म्हणजे, ओके, दॅट इज इक्वल टू एस फायनल मायनस एस इनिशियल. या ठिकाणी काय होईल बाळांनो, या ठिकाणी एस फायनल इथं आपण असं बोलूया एस फायनल इज लेस दॅन एस इनिशियल. जर फायनलची व्हॅल्यू कमी असेल, छोटी असेल आणि इनिशियल व्हॅल्यू जर तुमची जास्त असेल तर या ठिकाणी तुमची एंट्रॉपी चेंज काय येणार आहे बाळांनो, निगेटिव्ह. समजलं का सर्वांना? ओके. आपण हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे की एंट्रॉपी गॅसेस फेज मध्ये जास्त, लिक्विड मध्ये कमी आणि त्यापेक्षा कमी कशामध्ये आहे तुमचं सॉलिड मध्ये. ठीक आहे ना? ओके. तर आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये थेरॉटिकल पार्ट काय दिलेला आहे ते आपण पाहूया. ओके, ठीक आहे. अच्छा, त्यांनी आपल्याला या पर्टिक्युलर केस मध्ये अजून एक एक्झाम्पल दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 2 घेऊया आपण या ठिकाणी. CaCO3 solid gives us CaO solid plus CO2 gas. ओके, गॅस. या ठिकाणी एंट्रॉपी फायनल इज ग्रेटर दॅन एंट्रॉपी इनिशियल. फायनल का ग्रेटर आहे, सॉलिड आहे आणि गॅस आहे. इकडे गॅस आहे, इकडे सॉलिड आहे. गॅसची एंट्रॉपी जास्त, फायनल एंट्रॉपी इज ग्रेटर. फायनल व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे डेल्टा एस ची व्हॅल्यू कशी आहे तुमची, पॉझिटिव्ह आहे. कशी आहे व्हॅल्यू तुमची, पॉझिटिव्ह. समजलं का तुम्हाला? आता हे डिस्कशन झाल्यानंतर मी तुम्हाला काही असाइनमेंट मध्ये देणार आहे. व्यवस्थित क्वेश्चन आणि आन्सर वाचायचे आणि आपल्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे ना? ओके. म्हणजेच आपण काय बोलला की एंट्रॉपी इन गॅसेस इज ग्रेटर दॅन लिक्विड दॅन ग्रेटर दॅन व्हॉट वी कॅन से इज अ नथिंग बट सॉलिड. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 81 वरती त्यांनी आपण जे काही आता डायग्राम काढली ती डायग्राम दिलेली आहे, ते पण तुम्हाला कॉपी करायचं आहे. ओके. आपण काय म्हणू शकतो, इन अ सॉलिड स्टेट वॉटर मोलिक्यूल इन आइस आर अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर. पहिला आपण ओके. when ice melts randomness increases, it means entropy increases. समजते सर्वांना? ठीक आहे, इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. तर तुम्हाला नंतर लिक्विड जर वेपराइज होतात त्यावेळेस गॅस मॉलिक्युल मध्ये जात असतात आणि त्यावेळेस रँडमनेस अजूनच वाढतो, म्हणजे एंट्रॉपी अजूनच पॉझिटिव्ह होते किंवा अजूनच वाढते. एंट्रॉपी इज डिनोटेड बाय लेटर एस, हे पण आपल्याला समजलं. एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन, बरोबर आहे. एंट्रॉपी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, हे पहा. एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घेऊन तुम्ही I2 सॉलिड प्लस ऍक्वियस म्हणजे वॉटर मध्ये टाकलेले आणि त्यावेळेस तुमचं I2 हा झालेला आहे ऍक्वियस फेज मध्ये. आता या ठिकाणी मला तुम्ही सांगा एंट्रॉपी कमी झाली का जास्त झाली? एंट्रॉपी जास्त झाली, कारण हे सॉलिड आहे आणि आहे लिक्विड आणि लिक्विड मध्ये एंट्रॉपी जास्त असते आणि एंट्रॉपी फायनल एंट्रॉपी जास्त म्हणजे चेंज इन एंट्रॉपी काय झाला तुमचा, पॉझिटिव्ह. व्हेरी गुड, सर्वांना समजते? ओके. आता अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी H2 गॅसेसचं आणि 2H गॅसेस मध्ये. या पर्टिक्युलर केस मध्ये सुद्धा तुमचं काय येईल, तुमचं पाहूया आपण. H2 गॅसेस मध्ये H2 गॅसेस गिव्स अस 2H गॅसेस.
आता तुम्हाला असं वाटलं की सर या ठिकाणी पण गॅस असेल, या ठिकाणी पण गॅस असेल, परंतु नंबर ऑफ मोल्स कुठे जास्त आहेत? प्रॉडक्ट साईडला नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत, नंबर ऑफ मोल्स गॅसेस मोल्स. ओके, आणि म्हणून या ठिकाणी एंट्रॉपी सुद्धा तुमची कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. समजलं सर्वांना? व्हेरी इझी, राईट? ओके, आता हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं. आपण या ठिकाणी हे सर्व काही पाहिलेलं आहे आणि आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की एंट्रॉपी, जर एखाद्या सिस्टीमची एंट्रॉपी वाढवायची म्हटलं तर त्या सिस्टीमची हीट वाढली पाहिजे, हीट जास्त असली पाहिजे. ठीक आहे ना? ओके, तर ते आपण पाहणारच आहोत आता 1-2 मिनिटांमध्ये. तर एंट्रॉपी हे तुमच्या लक्षात आलं. ओके, तर एंट्रॉपीचा फॉर्म्युला आहे डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टेम्परेचर. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना असा डाऊट येत असतो, त्यामुळे हा डाऊट येण्यापूर्वीच मी तुम्हाला क्लिअर करून देतो. एखाद्या सिस्टीमची हीट वाढली तर ऑब्विसली त्याची एंट्रॉपी वाढणार आहे. का बरं असं? कारण एखाद्या सिस्टीम मध्ये आपण हीट ऍड केली किंवा हीट वाढवली त्याची, ओके, किंवा हीट वाढवली तर त्याची मोलेक्युलची स्पीड वाढणार आहे. मोलेक्युलची स्पीड वाढणार आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढणार आहे त्यांची, आणि त्यामुळे त्याची एंट्रॉपी सुद्धा वाढणार आहे, म्हणजेच रँडमनेस वाढणार आहे. हे तुम्हाला पहिलं क्लिअर झालं का? म्हणजेच वी कॅन से दॅट चेंज इन एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन अमाऊंट ऑफ हीट. मग आता असा प्रश्न तुम्हाला पडेल की सर हे तर बरोबर आहे, हे तर आम्हाला समजलं, परंतु डेल्टा एस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर हे नाही समजलं या ठिकाणी. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं ना की टेम्परेचर वाढलं म्हणजे एंट्रॉपी वाढणार आहे. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. मग आता हे जर टेम्परेचर वाढलं एंट्रॉपी वाढते हे बरोबर आहे, मग हे तुम्ही जे काय रिलेशन दिलेलं आहे याच्यासोबत मॅच नाही होत ना? बरोबर आहे. तुमचा डाऊट एकदम क्लिअर आहे. ओके, आणि आता या डाऊटवरती आपण डिस्कशन करूया. आता आपण एक काम करूया. सिस्टीम मध्ये एखाद्या लेटेस्ट सिस्टीम S1 मध्ये आपण हीट ऍड केली. काय ऍड केले? या ठिकाणी हीट ऍड केलेली आहे. सिस्टीम 2 मध्ये आपण काय केलं? हीट ऍड केलेली आहे. सिस्टीम S1 मध्ये आपण हीट ऍड केलेली आहे की ज्याचं टेम्परेचर रेट असेल 80 डिग्री सेल्सिअस होतं आणि याचं तुमचं टेम्परेचर आहे लेट अस से 10 डिग्री सेल्सिअस होतं, आणि हीट आपण सारखीच ऍड केली 5 जूल म्हणा, आणि या ठिकाणी 5 जूल. तुम्हाला काय वाटतं की कोणत्या केसमध्ये एंट्रॉपी जास्त होईल? हे पहा, तुम्हाला कन्सेप्ट समजला का मी काय सांगतोय? सिस्टीम S1 आहे, सिस्टीम S2 आहे. सिस्टीम S1 मध्ये आपण 5 जूल एवढी हीट ऍड केली. सिस्टीम S2 मध्ये सुद्धा आपण 5 जूल एवढी हीट ऍड केली. सिस्टीम S1 चं टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस आणि सिस्टीम S2 चं टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस. हे सर्व असताना तुम्हाला काय वाटतंय की एंट्रॉपी कोणाची वाढेल? ओके, आफ्टर द ऍडिशन ऑफ हीट. याच्या अगोदरची एंट्रॉपी काय असेल ते असेल, काय प्रॉब्लेम नाही. याच्या अगोदरची एंट्रॉपी काय असेल ते असेल, काय प्रॉब्लेम नाही. परंतु तेवढ्या एंट्रॉपी मध्ये आपण बाहेरून हीट ऍड केली. हीट ऍड केल्यानंतर काय फरक पडतोय? तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक जाणवणार नाही. इनफॅक्ट एकदम कमी प्रमाणामध्ये फरक तुम्हाला जाणवेल. एवढी 5 जूल एवढी हीट जर आपण ऍड केली म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऍडिशन ऑफ हीट ऍट अ हायर टेम्परेचर कॉजेस लेसर चेंज इन एंट्रॉपी, बट ऍडिशन ऑफ हीट ऍट अ लोअर टेम्परेचर कॉजेस हायर चेंज इन एंट्रॉपी. म्हणजे रॅन्डमनेस यामध्ये जास्त वाढणार आहे. रॅन्डमनेस यामध्ये जास्त वाढणार आहे कारण हे लो टेम्परेचर आहे. म्हणजे आपल्याला अचानकच 5 जूल दिलं की ते मोलेक्युल जास्त फास्ट मध्ये मूव्ह होणार आहे, राईट? ओके, परंतु या पर्टिक्युलर केसमध्ये अगोदर मोलेक्युल्स तुमचे मूव्ह होत होते, अजून आपण थोडीशी हीट दिली, ते मोलेक्युल्स तुमची मोशन जी काही पहिली होती त्यापेक्षा थोडीशी जास्त वाढली. म्हणून या ठिकाणी आपण टेम्परेचर जास्त असताना सुद्धा तुमचं जे काही एंट्रॉपी चेंज आहे हा कमी झाला, आणि म्हणून आपण या ठिकाणी एंट्रॉपी इज इक्वल टू क्यू अपॉन टी, म्हणजे एंट्रॉपी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी ऍट अ सेम हीट असं म्हणलेलं आहे. समजलं सर्वांना? ओके, तर या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर या ठिकाणी संपत आहे. ओके, जर आवश्यकता वाटली तर आपण थर्मोडायनामिक्स या चॅप्टरच्या एक्सरसाइज वरती एक व्हिडिओ बनवू. आता तुम्हाला एक काम आहे, आजची ही जी काही पीडीएफ आहे किंवा आजचं जे काही लेक्चर झालेलं आहे हे लेक्चर तुम्हाला प्रॉपरली व्यवस्थित
पीडीएफ मधून व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. त्याची पीडीएफ मी तुम्हाला सेंड करणार आहे. त्यानंतर अजून एक असाइनमेंट आहे तुम्हाला, आणि तो असाइनमेंट म्हणजे थर्मोडायनामिक्स या चॅप्टरचे जे काही खालची एक्सरसाइज आहे, ही एक्सरसाइज A to Z तुम्हाला लिहायची आहे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये, 27 तारखेच्या अगोदर. ओके, लक्षात सर्वांच्या. तर 27 तारखेपासून आपण जे काही आपलं टाइम टेबल आहे हे टाइम टेबल बनवणार आहोत वेगळं. त्याच्यामध्ये रेग्युलरिटी जास्त प्रमाणामध्ये असणार आहे, कारण प्रत्येक कॉलेजेसने वगैरे तुम्हाला शिकवायला सुरुवात केली आहे आणि आपण सुद्धा त्याचप्रमाणे व्यवस्थित पुढे जाणार आहोत. आता आपला यानंतरचा नेक्स्ट टास्क असा असणार आहे की आपण काही लेक्चर्स रेकॉर्डेड आणि काही लेक्चर्स ऑनलाईन लाईव्ह सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे ना? ओके, तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.